मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा। भाजप सत्ता स्थापन करत असल्यास ठाकरेंची शिवसेना पाठीशी राहणार सूत्रांची माहिती। मुंबईच्या महापौर पदाबाबत मोठा ट्विस्ट। मनपा निवडणुकीत अपेक्षित निकाल न लागल्यानं एकनाथ शिंदे नाराज। शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत। पक्षातील अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याची सूत्रांची माहिती। कल्याण डोंबिवली महापौर पदाकरता शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच। बहुमताकरता 62 नगरसेवकांची आवश्यकता, तर शिवसेना आणि मनसेत युती होण्याची शक्यता। आमच्याकरता सगळे पर्याय खुले आहेत। मुंबईच्या महापौर पदावरून राऊतांचं मोठं विधान। काँग्रेस आणि आमचे नाही तर शिंदे सेना आणि भाजपचे नगरसेवक फुटणार असल्याचं भाकीत। कुणालाही मुंबईत महापौर बसवणं सहज शक्य नाही, तर कोणत्याही परिस्थितीत शिंदेंचा महापौर होणार नाही। मुंबईत कुणाला बसवायचं हे दिल्लीत ठरलंय। संजय राऊतांचं मोठं विधान। देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान पदाबाबत दावा ठोकावा। मराठी माणूस पंतप्रधान झाल्यास आनंदच आहे। संजय राऊतांचा मुख्यमंत्री फडणवीसांना जोरदार टोला। भिवंडीत कोणार्क विकास आघाडी आणि भाजपमध्ये राडा। दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आपापसात भिडले। परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त। नव्या पिढीनं आम्हाला निवृत्त करायला हवं। नव्या पिढीनं जबाबदारी घ्यायला हवी। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या औद्योगिक क्षेत्राबाबतीत विधानाबाबत राजकीय चर्चा सुरू। मालेगाव मनमाड रोडवर भीषण अपघात। बस आणि पिकअपची समोरासमोर धडक। भीषण अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू। सोन्या चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ। चांदीच्या दरानं ओलांडला 3 लाखांचा टप्पा। सोन्याच्या दरात तब्बल 2000ची वाढ। सोन्याचे दर 1,48,000वर। मुंबई महापालिकेमध्ये महापौर पदावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे आणि अशातच आता उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळते। तसंच भाजप सत्ता स्थापन करत असल्यास ठाकरे गट भाजपच्या पाठीशी राहणार असल्याची माहिती देखील वरिष्ठ सूत्रांकडून मिळते। दरम्यान महापौर निवडणुकीच्या वेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक अनुपस्थित राहणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे आता मुंबईच्या महापौर पदाबाबत राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आलेला आहे। जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेंची म्हणजे मूळ शिवसेनेची आमची युती अभंग आहे आणि त्याच युतीचा महापौर होणार आहे। मुंबईच्या जनतेने आम्हालाच कौल दिलेला आहे आणि त्यामुळे ठाकरे गटातून अशा हास्यास्पद बातम्या पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय की काय असा संशय आहे आणि त्यामुळे अत्यंत हास्यास्पद शेंडानं बुडखा असलेली ही बातमी आहे। जी अतुलजी, गेल्या काही दिवस उद्धव ठाकरेंनी वक्तव्य केलं होतं की देवाच्या मनात असेल तर महापौर होईल आणि त्यानंतर ही बातमी समोर येते। याकडे कसं पाहताय तुम्ही? अहो, उद्धव ठाकरे काय वाटेल ते बडबडत असतात। त्यांच्या बडबडण्याला काय किंमत द्यायची आहे? आणि कुठल्याही देवाच्या मनात म्हणजे परमेश्वराच्या मनात सुद्धा आणि देवाहूंच्या मनात सुद्धा महायुतीचाच महापौर आहे आणि महायुतीचा महापौर हा त्यांच्यामुळेच त्यांनी केलेल्या विकास कामामुळेच त्या ठिकाणी जनतेने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे काही बोलत असतात त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे काही इतकं सिरियसली लक्ष द्यावं असं काही नाहीये। जनतेने त्यांना नाकारलेलं ही वस्तुस्थिती आहे। आम्ही स्पष्ट भूमिका घेतली होती की स्वर्गीय बाळासाहेब असते तर त्यांना हे बघवलं जात नसेल की मुंबईचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचा होईल। ही ज्यावेळी आम्ही ही भूमिका मांडली त्यामुळेच तुम्ही बघितलं असेल की काहींना आता हॉटेलमध्ये ठेवावं लागतोय, त्यात
ते सांगतायत प्रशिक्षण शिक्षण ते काय वेगळं भाग आहे, पण ते काय चाललंय ते तुम्हालाही माहिती आहे. असं असताना ही अशा बातम्या हे भारतीय जनता पार्टीकडनंच पेरले जात आहेत, जेणेकरून त्यांना प्रेशराईज करण्यासाठी की बघा तुम्ही येत नसाल तर आमच्याकडे पर्याय तयार आहे. पण अशा कुठच्याही प्रकारच्या बातम्या नाहीये. राज्यामध्ये एक सक्षम विरोधी पक्ष या नात्याने भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आम्ही सभागृहामध्ये असेल, रस्त्यावर असेल किंवा वेळप्रसंगी महानगरपालिकेमध्ये त्या निश्चितपणे विरोधाची भूमिका आम्ही घेणार आहोत. म्हणून या बातमीला काय अर्थ नाही. आणि आता या संदर्भात आणखीन एक मोठी बातमी. सीएम फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची चर्चा झालेली नाही. मुंबई महापौर पदावरील चर्चेबाबत संजय राऊत यांनी या संदर्भातला खुलासा केलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नसल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय. मुंबई महापौर पदावरील चर्चेबाबत संजय राऊत यांनी हा मोठा खुलासा केलेला आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची फोनवरून चर्चा झाली अशी बातमी समोर येत असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची कोणतीही चर्चा झाली नसल्याचा खुलासा संजय राऊतांनी केलाय. मुंबई महापौर पदावरील चर्चेबाबत संजय राऊत यांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे किंवा तसा खुलासा केलेला आहे. ज्या प्रकारचे आकडे मुंबईकरांनी दिलेले आहेत आणि भारतीय जनता पक्ष कितीही मोठा विजय उत्सव करत असला बरं का, तरी त्यांचा विजय झालेला नाही. नरेंद्र मोदी यांनी सुद्धा स्वतःच्या भाषणानंतर आत्मचिंतन केलं पाहिजे. मोदी असं म्हणतायत की ज्या मुंबईत काँग्रेसचा जन्म झाला तिथे काँग्रेसचा पराभव आम्ही केला महानगरपालिका निवडणूक. मोदी यांना राजकीय इतिहासाचं भान नाही. गेले किमान 25 वर्ष या मुंबईवर शिवसेनेचंच राज्य. कोणी पंचतारांकित हॉटेलमध्ये आहेत. आता माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना सुद्धा कुठेतरी हलवत आहे. कोण कोणाला घाबरते? सरकार आहे. अहो सरकार तुमचं आहे. मुख्यमंत्री दावोसला बसून मुंबईकडे लक्ष ठेवतायत नगरसेवकांकडे. म्हणजे मला गंमत वाटते. तिकडे त्यांचं कालच एक ट्विट केलं, आपण पाहिलं असेल की प्रधानमंत्र्यांसारखं स्वागत करण्यात आलं. लोक बिक झेंडे विंडे हलवतायत. असे चांगली गोष्ट आहे. एक मराठी माणूस म्हणून जर नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस यांची देशाच्या पंतप्रधान पदाकडे पावलं पडत असतील, मुंबई जिंकल्यामुळे असं म्हणतात किंवा महाराष्ट्रात जिंकल्यामुळे, तर मराठी माणूस म्हणून आम्हाला अभिमानच आहे की असं आहे की आमचे नगरसेवक जे आहेत हे आपापल्या घरी आहेत. आमच्या नगरसेवकांची बैठक मातोश्रीवरच होते आणि ते आपापल्या गाड्याने येतात आणि निघून जात आहेत. तुम्हाला तुमचे नगरसेवक डांबून का ठेवावे लागले याचं उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे. मुंबईतले नगरसेवक बघा, हे असं आहे की मिस्टर एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे लोहपुरुष आहेत ना. त्यांनी शिवसेना फोडली. त्याच्यामुळे त्यांना जे अमित शहा आहेत ते खांद्यावर घेऊन फिरतात दिल्लीत, ब्लू आईड बॉय म्हणून. आता ते काही करू शकतात. तसं नसतं तर त्यांनी महापौर पदावर दावा सांगितला असता का 29च्या जोरावर का 27च्या जोरावर. कोणीतरी त्यांना चावी देत आहे ना दिल्लीतून. ते कोण? दिल्लीतून एकनाथ शिंदे यांना चावी देणारे कोण? की महापौर पदावर दावा सांगा म्हणून, जेणेकरून भारतीय जनता पक्षाचा म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा महापौर होऊ नये.